गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. आपण तिसऱ्या तरंगाचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तिसऱ्या तरंगात मागच्या वेळी आपण अधिकाराचा विषय जाणून घ्यायचा प्रयत्न केला की काहीही झालं तरी सरते शेवटी विचारसागरच्या ग्रंथानुसार अधिकारी हा साधन चतुष्टय संपन्नच आहे. विवेक वैराग्य समाधी षटक. कारण परवा चर्चा करताना म्हणजे परिसंवादात चर्चा करताना तीव्र मुमुक्षू हा या अभ्यासाचा खरा अधिकारी आहे असं जेव्हा बोललं गेलं त्यावेळी त्या तीव्र मुमुक्षूचं लक्षण काय हा विचार करायची वेळ आली. आणि त्यावेळी मी असं म्हणालो की तुम्ही बाकी काही बोला पण ज्याने मला विक्षेप दोष म्हणजे पुन्हा पाप करण्याची वृत्ती आणि चित्तातील चंचलता घालवलेली आहे तो काय आहे खरा या अभ्यासाचा अधिकारी आहे. कारण त्याला फक्त केवळ आत्मज्ञानार्थच जीवन आहे माझं अशी भूमिका त्याच्या अंतःकरणात असते. असा जो आहे तो खरा अधिकारी. मग आता तो अधिकारी तसा होण्यासाठीचा मी प्रयत्न करायचा. तो प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करता करता एक दिवस मी तसा अधिकारी होतो आणि मला आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान होण्याची तिथे एक व्यवस्था तयार करता येते. मग त्यावेळी तो भक्तीचा विषय निघाला. पण भक्तीचाही अधिकारी आहेच आहे ना. आपण असं म्हणूया भक्तीतला साधन चतुष्टय तोही आहेच ना. सगळं काही आहे ते देवाचं आहे. आता हे म्हणण्याची माझी ताकद आहे का? कारण माझं घर माझी संपत्ती माझे पैसे माझा बँक बॅलन्स या सगळ्या गोष्टी मी बोलतो आणि पुन्हा मग भक्तीची भाषा करतो. मग रामकृष्ण हरी पुन्हा भक्ती हे तो सुळावरची पोळी असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे माझ्याकडे नक्की काय आहे हा विचार करायचा आहे. ही वेळ आली आणि विचारसागरचा विचार पाहायला गेलं तर विचारसागर कसा आहे ज्ञानप्रधान आहे. आता काय करणार आहे ज्ञानप्रधान त्याला मी काय करू. मग तो ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार करत असेल आणि त्याला आपण जोड देऊन जर का सगुण लक्षणा भक्तीचा विचार केला तर जिथे जिथे आपल्याला फायदा आहे तो सगुणाचा तो आपण घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ नामस्मरणाचा विचार तो प्रस्तावनेत जेव्हा येईल तेव्हा विचारसागर नामस्मरणाविषयी वेगळ्याच पद्धतीने बोलतो. पण आपण त्याला आणखीन मॉडिफाय करून घेऊन आपल्या अभ्यासामध्ये त्याचा मला उपयोग कसा करता येईल ही भूमिका आपण तयार करू शकतो. पण शेवटी काय आहे पुन्हा मॅट्रिक्युलेट गायला इंजिनिअरिंगच्या पदाची नोकरी मिळेल काय हा त्यातला एक खरा विचार आहे. मी 10वी पास आहे आणि मग मी इंजिनिअरिंगच्या रिसर्च असिस्टंट किंवा आणखीन अशा मोठ्या व्यक्तीच्या पदावर मी याला गेलो काय म्हणूया इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर मला त्याचं एक तरी उत्तर देता येणार आहे का. आणि चुकून एखादं उत्तर दिलं तर ते अत्यंत पुन्हा सामान्य असेल. म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मला ती अर्हता प्राप्त करून घेतल्याशिवाय मला त्या योग्यतेचं कळण्याची व्यवस्था नाही. मग अर्हतेविषयी मी प्राप्त करून घेण्याविषयी उदासीन कशाला असावं. तर ती प्राप्त करून घेण्यासाठी मी प्रयत्न निश्चित करावेत. आणि मग प्रयत्नाने काय आहे यत्न तो देव जाणावा अशी भूमिका आहे. मग त्या यत्नाने देव जाणता येतो अशा पद्धतीने यत्नालाच देवाचं स्वरूप दिलं म्हणजे यत्नच देवरूप होण्यासाठी असतील तर मग देव शोधावया गेलो देवची होऊन गेलो. असे विचार जे आहेत अभ्यासाचे ते आपल्याला पक्के कळतात. म्हणून अधिकार कमवण्याविषयी आपण अजिबात उदासीन असायचं नाही. मला अधिकार कमवायचा आहे येस मला साधन चतुष्टय संपन्न व्हायचं आहे. तिथे कुठेही आपण कमतरता ठेवायची नाही किंवा कमीपणा ठेवायचा नाही. कारण प्रत्येकाला ती अर्हता म्हणजे ते काय म्हणूया एक आपल्याला मिळालेलं जे साधन आहे त्याच्या साहाय्याने मी त्या त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. इथे कमीपणा बाळगायचं काहीही कारण नाही. इम्पॅरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे कनिष्ठ कॉम्प्लेक्सपणा म्हणतो आपण त्याला. मी काही करूच शकत नाही या म्हणण्याला काही अर्थ नसतो. मी करायला सुरुवात केली अभ्यास की मग माझ्या लक्षात येतं अरे थोडे आहे तुकाराम महाराज म्हणतात तसं चित्त सहाय्य झाली या. मग चित्त जर मला सहाय्य झालं तर माझाही अभ्यास पूर्ण होऊ शकतो. आपण कधीही आपल्यामध्ये असे कॉम्प्लेक्स तयार करायचे नाही. श्रेष्ठतेचा कॉम्प्लेक्स कमीपणाचा कॉम्प्लेक्स दोन्हीही काय आहेत ते बंधनास कारणीभूतच आहे. म्हणून बंधनातनं सुटायचं असेल तर अत्यंत आनंदाने अभ्यास केला पाहिजे. मग आता पुढचा जो विचार आहे तो जगाच्या अनादित्वाविषयी केला गेलेला विचार आहे. कारण जगाविषयी खूप काही मतं आहेत. जग कसं निर्माण झालं मुख्य मुद्दा त्याच्या निर्माण होण्यापासून उपनिषदातच एक वाक्यता नाहीये. कोणी असं उपनिषदातही 10 उपनिषदांमध्ये 10 पद्धतीने जग निर्माण झाले.
पण श्री गुरु माझे काय म्हणाले, निर्माण झाले एवढं तर मान्य आहे ना, मग ते निर्माण झाले त्या अर्थी ते उत्पत्ती स्थिती नाशवान आहे म्हणजेच मिथ्या आहे. मग जे जे मिथ्या असतं ते ते बाधयोग्य असतं, एवढा विचार करायला काय हरकत आहे. बरं, जगाच्या अनादित्वाचा विचार कितीही केला तरी सुद्धा पहिलं जग कोणतं हे मला कळून फायदा काय, असाही पुन्हा विचार आहे. मग ते कळून मला काही फायदा नाही त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे. मग जग मिथ्या आहे हे जर का विचार मी केले तर जगाची मला जी आसक्ती आहे ती माझी दूर होऊ शकते. म्हणून अनादित्वाचा जो विचार आहे ना, तो अनासक्त होण्यासाठी आहे. जे वैराग्य नावाची जी गोष्ट आहे ती डेव्हलप होण्यासाठी आहे. मग जगताच्या अनादित्वाविषयी काही लोकांचे म्हणणे असे आहे की जगताला केव्हा तरी आरंभ असला पाहिजे. ते आरंभवादी म्हणून एक प्रकरण आहे. तर ते म्हणतात की प्रथम जग कोणतं तरी असलं पाहिजे, म्हणून ते आरंभवाद्यांचं ते म्हणणं आहे. हे म्हणणे साधारण मनुष्य बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे नाही, ते कोणासही कबूल करावे लागेल. म्हणजे कारण सामान्य माणसांचं म्हणणंच आहे की एखादी गोष्ट सुरू होते त्या अर्थी ती कुठेतरी पहिल्यांदा कुठेतरी सुरू झालेली असली पाहिजे. आपण म्हणतो ना, मग ही प्रथा केव्हापासून आहे इथे. मग ते म्हणतात फार वर्ष झाली हो त्या प्रथेला. या मारुतीच्या डोक्यावर तेल व्हायचं असतं ही प्रथा खूप वर्षापासून आहे, अशी ती पद्धत आहे. पण मारुतीच्या तिथं ठेवलेल्या दिव्यात तेल व्हायचं नसतं, ही भूमिका नाही मान्य कोणाला. म्हणजे अशा काही प्रथा असतात त्या पूर्वीपासून चालू असतात. त्यामुळे सामान्य रूपाने माणूस म्हणतो की या अर्थी हे जग दिसतंय त्या अर्थी मागे ते जग कधीतरी आरंभ झालेलं असलं पाहिजे. उत्पत्ती मानली की म्हणजे प्रथम जगताच्या उत्पत्तीस संस्कार कारण कोठून आणणार. कारण शेवटी आपल्याला कार्यकारण भाव आपण हे केलाय पुढे की प्रत्येक गोष्ट ही कार्यकारण भाव संबंधात दिसते. समोर माईक आहे किंवा हा स्टीलचा स्टँड आहे. मग स्टील हे त्याचं काय आहे, कारण आहे, आणि स्टँड हे त्याचं कार्य आहे. म्हणजे प्रत्येक कार्य हे कारणाबरोबर आपल्या पुढे दिसतं. मग कारण त्याचं कसं असतं, सूक्ष्म असतं, असे ते विचार आहे. म्हणजे आपण म्हणतो अणुरेणू हे काय आहे, सूक्ष्म आहे, म्हणून त्याचा कारण रूपात विचार होऊ शकतो या जगताच्या संदर्भात विचार केला तर. मग इथे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर का संस्कार कारणीभूत आहे अध्यासास असं जर तुम्ही म्हणत असाल म्हणजे जगत निर्मितीस, तर मग पहिलं जग कोणतं ही भूमिका मला सांगा. म्हणून ही सरळ शंका आहे. तिचे समाधान काय, तर म्हणे जगत अनादी आहे. मग आता हे समाधानकारक उत्तर नाही, अशी सामान्य रूपाने सर्वांची भूमिका तयार होते की तुम्ही काय सांगतायत, अनादी. मग अनादी या शब्दाचा अर्थ काय, म्हणजेच पहिलं जग केव्हा निर्माण झालं हे माहीत नाही, अशी भूमिका म्हणतायत. ज्यावेळी वेदांत्यांना अशा शंकांचे समाधान सांगता येत नाही त्यावेळी ही मुस्कटदाबीची उत्तरे वेदांती देत असतात, असा मग आरोप वेदांतावर केला जातो. वेदांताचा मुख्य हेतू काय आहे की आधी मिथ्या उभारावे, उभारून ते सांडावे आणि मग समाधान ते पावावे निसंगपणे. आपल्याला समाधानासाठी आपण ते जग उभारणी करतोय. 5 महाभूतांचं 3 गुणांचं आहे. मग त्यातून ते गुण कसे मिथ्या, त्यातून ते त्या गुणांच्या निमित्ताने अंतःकरणाच्या साह्याने केलेले विचार कसे मिथ्या. मग या मिथ्या विचारांचा संवादी अभ्यासासाठी कसा उपयोग करून घ्यायचा हे विचार महत्वाचे आहेत. पण आपण कुठे जातो, ते पहिलं जग कोणतं आहे ते आधी सांगा. आणि मग अनादी म्हटल्याबरोबर लोक काय म्हणतात, तुम्हाला उत्तर सांगता येत नसेल तर नका सांगू. मग हे तुमचं उत्तर कसं आहे, तोंड बंद करणारं उत्तर आहे. वेदांत ज्ञानी म्हणजे पूर्ण ब्रह्मज्ञानी वाटेल तसे आचरण का करतो. आता नष्टमानस भूमिकेतनं अशा विचारधारा येतात पुढे की हा वेदांत ज्ञानी आहे, पूर्ण ब्रह्मज्ञानी आहे, जगत मिथ्या ठरलंय, तरी सुद्धा हा आचरण करताना मात्र आमच्यासारखंच करतोय, यात काही फरक दिसतच नाही. मग याच्यात आमच्यात फरक काय आहे, फरक तर काहीच नाहीये, अशी भूमिका ती समोर येते. आणि मग त्याला उत्तर त्याचे प्रारब्ध आहे म्हणून, पुन्हा त्याला उत्तर त्याचं प्रारब्ध तसं आहे म्हणून आता काय करणार. म्हणजे आपण पाहतो ना की अनेक ब्रह्मज्ञानाचे म्हणजे ब्रह्मज्ञानी मंडळींचे 3 विभाग केलेत, नष्टमानस, समनस्क आणि बहुमानस. मग आता नष्टमानस काय आहे, त्याच्या मनाने मनपणा इतका मारलेला आहे ध्यानाच्या निमित्ताने की तो कसा आहे, बालोन्मत पिशाच्यवत वागतो. मग आता काय करायचं, आता तो त्याचा प्रारब्धाचा भाग आहे म्हणून ते स्वीकारावं लागतं. तसंच समनस्कमध्ये पुन्हा की तो जीवनमुक्त असतो पण तरी सुद्धा सामान्य लोकांसारखा म्हणजे अगदी की त्याला काहीच काही म्हणजे निभवतच नाही, असतो मुक्त,
दुःख जरी समोर आलं तरी हा सामान्य माणसासारखा रडतो, सुख झालं तरी उड्या मारतो, आणि हा जीवनमुक्त कसा म्हणायचा? ह्याच्यात कुठलंही विवेक वैराग्याचं लक्षण नाही, कुठेही काही नाही, अशी भूमिका समोर येते. पण ज्यावेळी बहुमानसचा विचार येतो त्यावेळी मात्र काय होऊन जातं, त्या सगळ्या गोष्टी मॉडरेटली आपल्या पुढे दिसतात, की 24 कॅरेटचं सोनं हे फक्त 4% म्हणजे 4% ते गुणांमध्ये वावरतं, त्यातूनही 4% गुणांमध्ये त्याचा सत्वगुण अधिक वर असल्यामुळे त्याचं वर्तन अतिशय उत्कृष्ट होतं. पण अशा व्यक्ती विरळ्या असतात, बरोबर आहे की नाही? की आता 24 कॅरेटचं सोनं 5 किलो असणारे थोडे असतात, पण 24 कॅरेटचं सोनं पुन्हा गुंजवर असणारे जास्ती असतात. हा त्यातला भाग आहे. आता समनस्क गुंजवर असलेली मंडळी आहेत. मग आता असे जीवनमुक्त सर्रास सापडतील, पण बहुमानस मात्र कमी सापडतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ते प्रत्येकाचं प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धानुसार ते विभाग आहेत. पण करणार काय आता पुढे? म्हणून निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कसा उत्पन्न झाला, हा परत पुढचा प्रश्न आहे. की तुम्ही म्हणताय आगाजे झालेची नाही, मग त्यावेळी वेदांत काय म्हणतं, अरे तू म्हणतो ना, म्हणजे मी, की जग निर्माण कसं झालं हे तुम्ही मला सांगा. असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी ब्रह्मस्वरूपावर या जगताचा अध्यास झाला, एकोहम बहुश्याम अशी भूमिका मांडली. मग जगत उत्पत्तीचा विकार ब्रह्माच्या ठिकाणी कसा झाला, म्हणजे ही अध्यारोपाची भाषा आहे असं शास्त्र सांगतं, तरी सुद्धा त्या शास्त्रावर ही जी व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती, ती काही विश्वास ठेवायला तयारच नसते. आपल्याला एखादी गोष्ट जर अचीव करायची असेल तर ती अचीव करताना त्याचे जे नॉर्म त्या व्यक्तीने घालून दिलेले आहेत, म्हणजे संत मंडळींनी किंवा या शास्त्रकारांनी, त्या नॉर्मला धरून मी जर अभ्यास केला तर तस तसे रिझल्ट मला दिसतील ना. पण ते रिझल्ट दिसेपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये मी तसं साधन केलं पाहिजे, आणि जोपर्यंत मी तसं साधन करत नाही तोपर्यंत मला ते रिझल्ट दिसत नाही. मग पुन्हा त्याला पुन्हा उत्तर अनादि मायेने हेच द्यावं लागतं, की असं का झालं, मग आता हा विकार का उत्पन्न झाला. मग तो अनादि मायेच्या निमित्ताने झाला. कारण सगळी उत्तरं काय होतात, त्या माया नावाच्या तत्वामध्ये ती उत्तरं काय होऊन जातात, गुडूप होऊन जातात. अनादि प्रारब्ध माया ही उत्तरे देणे म्हणजे पर्यायाने ह्याचे उत्तर आम्हाला सांगता येत नाही असं ते म्हणण्यासारखं आहे, पण ह्याचे उत्तर पुढे तुम्ही काही बोलू नये असे सांगण्यासारखे आहे. त्याचं कारण आहे की असं जर उत्तर दिलं तर तुम्ही इथे शांत बसा, म्हणजे ही जे अनादि उत्तर दिले ना, इथे शांत बसा. अनादि शांत हे जर मायेचं लक्षण असेल तर अनादि अनंत हे ब्रह्माचं लक्षण आहे. मग त्या अनादि अनंताचा विचार करण्यासाठी ही अनादि शांत मायेची जी काय निर्मिती आहे कृत्रिम पद्धतीने, म्हणजे कल्पित पद्धतीने, ती आपल्यासमोर आणलेली आहे. कशासाठी? की ही माया निर्माण झालेली आहे म्हणून तिला स्थिती आहे, म्हणून ती बाद होते. असं बाधित होणारी माया जर आहे असं मला कळालं तर मग मी माझ्या आनंदाचा विचार अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. यापेक्षा याचे उत्तर आम्हाला देता येत नाही असे आपले अज्ञान कबूल करणे चांगले, पण असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार नको. संयुक्तिक उत्तराची आम्हास आशा आहे, याचे समाधान असे की, म्हणजे आता खऱ्या अर्थाने हे जे काय समाधानाला सुरुवात झालंय हे सगळं प्रश्नोत्तराच्या स्वरूपात होतं. पण माझी एक अभ्यासाची पद्धत ती माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेली आहे, की असलेल्या ज्ञानाचा विचार करून, म्हणजे आपण जो काही अभ्यास केलाय त्या सगळ्या ज्ञानाचा विचार करून आपण काही एक उत्तरं देण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. आणि मग ती जी काय उत्तरं दिली आहेत ना, ती जेव्हा खरोखरीच उत्तरं द्यायला सुरुवात करतो वेदांतशास्त्र, त्यावेळी त्या उत्तराबरोबर त्या आपण तयार केलेल्या उत्तरांची काय केली पाहिजे, जुळणी केली पाहिजे. आणि ती जिथे जुळतात तिथे काय होऊन जातो, तो दुसऱ्यांदा व्यवहार झाला म्हणून तो अधिक पक्का होतो. आणि त्या पुढे मग जेव्हा जिथे जुळत नाहीत तिथे मात्र मला माझी सुधारणा करून घेता येते. म्हणजे अशा पद्धतीने एक अभ्यास तयार करता येतो. आता जोपर्यंत संप्रदायपूर्वक शास्त्रविचार नाही तोपर्यंत अशा शंका येणारच. म्हणजे संप्रदायपूर्वक अभ्यास हा केला पाहिजे. आता संप्रदाय म्हणजे काय, पुन्हा आला, वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आता विचारसागर संप्रदाय म्हणूया आपण, म्हणजे निश्चलदासजींचा, तो अद्वैत संप्रदाय आहे. शंकराचार्यांचा त्याला बरोबर म्हणजे अभ्यासाचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अशा पद्धतीने अद्वैत चिंतन संप्रदाय जो आहे विचारधारा, ती विचारधारा आपल्याला आपल्या अभ्यासाकडे घेऊन जाते. मग कुठलाही पोट संप्रदाय असला तर चालेल, वारकरी संप्रदाय पोट संप्रदाय हरकत नाही. पण काय होऊन जातं, ज्ञानेश्वरी प्रमाण ग्रंथ आहे,
मग ज्ञानेश्वरी कसा आहे? अद्वैत प्रमाण ग्रंथ. भाष्यकारा ते वाट पुसतू, म्हणजे भाष्यकार या शब्दाचा अर्थ शंकराचार्य, म्हणजे तेच तत्वज्ञान माऊलींनी पुढे मांडलेलं आहे. मग अशा पद्धतीने शास्त्र विचार संप्रदायपूर्वक जर का केला आपण, आता विचारसागरचा विचार आपण करतो, कारण वारकरी संप्रदायामध्येच विचारसागरच्या अभ्यासाची प्रथा आहे. एरवी तुम्ही कुठे गेला ना तर कुठेच नाहीये. म्हणजे तुम्ही गडावर जावा, गडावर सुद्धा विचारसागर ग्रंथाचा अभ्यास करण्याची कुठेही प्रथा नाहीये. पण इथे मात्र आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. मग हा फायदा आहे की नाही आपला, असा विचारही करता येतो. तोपर्यंत अशा शंका येणारच. तत्वविचारामध्ये जीवांना फसवून किंवा त्यांचे तोंड दाबून वाटेल ते सिद्धांत त्यांच्यावर लावण्यात सर्वज्ञ दयाळू शास्त्रकारास या शंकेखोरांपासून काही मिळवायचे नाही, ही प्रथम गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कारण शास्त्रकार जे आहेत ते अत्यंत निस्पृह आहेत. ते काहीही अपेक्षा करत नाहीत कशाची. तर त्यांना अपेक्षा काय आहे की समोर जी अभ्यास करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जीवनमुक्त झाली पाहिजे, बस एवढीच माफक अपेक्षा आहे. जर असेल तर वास्तवात ती सुद्धा नसते. पण काय आहे की एक कार्यकारण भाव संबंध आहे ना, की एक अभ्यासाचं चिंतन मांडतोय, तो स्वतःसाठी मांडतोय, हे अगदी मान्य आहे. पण समोर बसलेले आहेत ते सुद्धा स्वतःच्या आनंदासाठीच बसलेले आहेत ना. म्हणजे याचा अर्थ काय, इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती आनंदरूप होऊ इच्छिते आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की इथे आपल्याला जगताला अनादि जे काय म्हटलं आहे, ती जी गोष्ट आहे ती शास्त्राकाराला धरून आहे, शास्त्राला धरून आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर कारण का, तर शास्त्रकार हे काही आपल्याकडून काही मागत नाहीये. पण ते काय मागतात, ते म्हणतात तुझा जीवभाव दे. काही देशी काही घेशीमध्ये फक्त जीवभाव पाहिजे, कुठल्याही आर्थिक व्यवहाराची अपेक्षा नाही. परवा आम्ही साखरे महाराजांकडे गेलो होतो, तर त्यांनी म्हटलं की तू चिंतन मांडतोय, सगळं करतोयस, हे मला अगदी मान्य म्हणे. वाणिज्य व्यवहार आहे का कुठे म्हणे, त्यांनी मला विचारलं. मी म्हणलं महाराज वाणिज्य व्यवहार काही नाही, बस आता काही अडचण नाही म्हणे. म्हणजे केवढं त्यांनी एवढा मोठा संप्रदाय डेव्हलप केला आणि वाणिज्य व्यवहाराचा कधीही विचार केला नाही. असे शास्त्रकार संत मंडळी, आणि त्यांना आपण फॉलो करायचंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इतकी निस्पृहता जी आहे ना ती केवळ अद्वैत चिंतन मांडणाऱ्या व्यक्तीकडे असते, ती दुसऱ्या कोणाकडे लाभत नाही. म्हणून मग ही गोष्ट मान्य झाली. म्हणजे जगताला अनादि म्हटले आहे ते संभवनीय आहे की नाही याचा विचार आता करू. म्हणजे शास्त्रकारांना काहीही अपेक्षा नाही, ते अपेक्षा विरहित बोलत असतात. ही भूमिका आपल्या लक्षात आली तर मुख्य मुद्दा आता आपण आपल्या श्रीगुरूंच्या व्यवहारावरनं कळून घेऊ शकतो. काय अपेक्षा आहे त्यांना आपल्याकडनं, काहीही अपेक्षा नाहीये. केवळ अभ्यास करा, सुंदर चिंतन करा, जीवनमुक्त व्हा, एवढीच अपेक्षा असली तर. नाहीतर रामकृष्ण हरी, मी ते पुढे बोलत नाही, हा त्यातला खरा विचार आहे. शंकाकारास प्रथम आम्ही असे विचारतो की कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते तेव्हा त्या पदार्थोत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्मरूप असणे आवश्य आहे की नाही, असं उत्तर द्या पहिलं. की एखादा पदार्थ जेव्हा निर्माण होतो त्यावेळी त्याची सूक्ष्म रूपात त्याचं असणं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादं टेबल तयार झालं, कशाचं झालं, लाकडाचं झालं. मग लाकूड सूक्ष्म रूपात आहे की नाही. जसा एखादा वटवृक्ष त्या बीच्या स्वरूपात सामावलेला असतो ना, त्या बी मध्ये मला दिसत नाही की त्यात त्याचं खोड आहे, पानं आहे, सगळं आहे. पण वटवृक्ष मोठा झाला की काय होऊन जातं, मला त्याची पानं फुलं सगळं काही दिसायला लागतं. मग ती कुठून आली, म्हणजे याचा अर्थ ती काय आहे, त्या बीजामध्ये ती आहे. मला बीजवृक्ष न्याय सांगायचा नाही, मला फक्त काय सांगायचंय, त्याचा कार्यकारण भाव संबंध सांगायचा आहे. एखादी मोठी ह्यूज एखादी गोष्ट तयार होते त्यावेळी त्याची पायाभरणी असते, त्याला काहीतरी विचारधारा असते. म्हणून इथे काय आहे असा प्रश्न विचारलाय की सूक्ष्म रूपाने असणे आवश्यक आहे की नाही. नाही असे म्हणाल तर कार्य उत्पन्न होणे शक्य नाही. कारण कुठलंही कार्य उत्पन्न होण्यासाठी पुन्हा काहीतरी कारण रूपाने एकत्र येणं, ही भूमिका आपल्या पुढे यावीच लागते. पूर्वी काही नसताना जर कार्य उत्पन्न होते असे मानले तर माती वाचून घट निर्माण झाला पाहिजे. आता घट कशासह आपल्या पुढे येतो, तो मातीसह येतो. मग माती हे त्याचं काय आहे, उपादान कारण आहे. की उपादान कारणाची व्याख्या काय आहे,
की त्याशिवाय कार्य सिद्ध होऊ शकत. एक वेळ कुंभार नसला तरी चालेल. मग काय करू, आम्ही साच्यात घालू, इंजिनिअरिंगच्या भाषेत बोलायचं गेलं तर. मग तिथे तो कुंभार नसला तरी चालेल, मग तो साचा तयार करील ते मडकं, पण तो साचा हलवण्यासाठी माणूस लागेलच. अशा पद्धतीने, म्हणजे याचा अर्थ काय आहे, माती वाचून घट तयार होणं शक्य नाही. म्हणजे उपादान कारणाशिवाय आपल्याला कार्य सिद्ध होतं नाही. मग निमित्त कारण काही असलं तरी चालेल. दुधाचे दही झाले पाहिजे, आता दुधा वाचून दही झाले पाहिजे. आता दूध नाही आणि दही तयार झालं, अशी भूमिका तयार झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही सोयाबीनच्या दुधापासून दही काढू. आपण सोयाबीन तर वापरलंच ना कारण रूपात. म्हणजे काहीतरी काय आहे, कारण नावाची गोष्ट तिथे आहे. कारण पूर्वी काही एक नसले तरी कार्य उत्पन्न होते असे तुमचे म्हणणे आहे. कारण त्यांनी शंकेमध्ये ते विचारलंय ना, पहिलं जग कुठून आणणार, हे त्यांची शंका ती विचारली. आणि आपलं उत्तर काय आहे, अनादी असं उत्तर आहे. पण माती वाचून घट किंवा दुधा वाचून दही झाल्याचे कोणाच्याही पाहण्यात नाही. याकरिता कार्याचे पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते असे म्हणणे योग्य नाही. हे मान्य झालं का सगळ्यांना, की कारणाशिवाय कार्य उत्पन्न होणे शक्य नाही. आणि जर कार्योत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्म रूप असणे आवश्यक आहे असे म्हणाल तर त्या पदार्थाचे अनादित्व तुम्ही आपल्याच तोंडाने कबूल केले असे सिद्ध झाले. कारण तुम्ही जर का कारण आहे असं जर म्हणाल, आत्या जगाचं कारण काहीतरी आहे, मग काय कारण आहे, आपण अविद्या असं म्हणलंय. तुझी वियोगे जीवत्व आले, एक प्रकारे अविद्येला कारण मानलं आणि एकदा ब्रह्मस्वरूपालाही कारण मानलंय. कारण का, अधिष्ठान रूपाने कारण मानलं. मग ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय आहे, तरी सुद्धा अध्यारोपित भाषेमध्ये आपण त्याला कारणत्व दिलं. म्हणजे इथे काय आहे की पदार्थाचं अनादित्व हे कबूल केल्याचं सारखंच होतं. म्हणजे कार्यकारण भावामध्येच या अनादी शब्दाचं खरं तर उत्तर आलेलं आहे. आता कसे ते पहा, पुन्हा एकदा समजावून सांगतो. असं विचारसागरकार म्हणतायत, समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला आहे. तो अंकुर उत्पन्न होण्यास त्या गवताचे सूक्ष्म रूप म्हणजे बीज जमिनीत असले पाहिजे. आपण ग्राउंडवर पाहतो ना, की ग्राउंडवर अत्यंत ते माती दिसत असते आणि एक दोन पाऊस झाले की काय होऊन जातात, ते गवताचे आपल्याला तृण दिसायला लागतात, म्हणजे ते गवत दिसायला लागतं. मग ज्या अर्थी ते गवत दिसायला लागलं त्या अर्थी बीजरूपात ते मला काय दिसत नाही, पण ते तिथं असलं पाहिजे, ही भूमिका आपल्याला तयार होते. गवताचे बीज म्हणजे गवताची सूक्ष्म अवस्था. मग ते बीज तिथं आहे म्हणून मला पावसाळ्यात पाणी पडल्याबरोबर ते गवत नावाची गोष्ट मला दिसायला लागली. ह्या विचारात असे ठरते की गवत ही स्थूलावस्था व बीज ही गवताची सूक्ष्म अवस्था आहे. की जे सूक्ष्म असतं ते दिसत नाही पण ते असतं, असा तो विचार आहे. आणि स्थूला अवस्थेमध्ये मात्र ते 5 ज्ञानेंद्रियांना आणि 6 प्रमाणांना ते कळायला लागतं. ती गवताची सूक्ष्मावस्था कोठून आली, आता ह्याचा विचार करायचा आहे. की ती गवताची जी सूक्ष्मावस्था आहे बीजरूपात राहणं, ती कुठून आली, तर पूर्वीच्या स्थूलरूप असलेल्या गवतापासून. बरोबर आहे, पूर्वीच्या. ह्या प्रश्नोत्तराची मालिका केव्हाही थांबणे शक्य नाही. बरोबर आहे की नाही. मग अनवस्था प्रसंग येईल. कारण आपण म्हणलं की आत्ताच्या गवताला कारण त्याच्या आधीचं गवत, त्याच्या आधीचं गवत, त्याच्या आधीचं गवत. पण मॅथमॅटिक्स सोडवताना आपण काय म्हणतो, लिमिट टेंड्स टू इन्फिनिटी. म्हणजे शेवटी आपण उत्तर कुठे मांडतो, इन्फिनिटीवर जातो. मग अनादी शब्द काय आहे, तेच. मग त्यालाच अनादी वृक्ष बीज न्याय म्हणतात. आता इथे तो विचार आला की आपल्याला लक्षात ठेवायचं की मग याचं कारण काय, जगताचं कारण काय, तर अनादी माया हे जगताचं कारण आहे. आणि ती माया कशी आहे, तर ती नित्य निवृत्त आहे. म्हणजे विचार केला की ती आत्मज्ञानाने निवृत्त होते. आपल्या अभ्यासाचा मूळ हेतू तो आहे. जगाचं अनादित्व कळलं की जग काय होतं, उत्पत्ती स्थिती नाशवान ठरतं. आणि उत्पत्ती स्थिती नाशवान ठरलं की त्याचा बाध करायला आपल्याला काय होऊन जातो, बाध विचार करायला सोपं होऊन जातं. याशिवाय दुसरे समाधानकारक उत्तर असेल तर विचार करून शंकाकारांनी सांगावे, आमचंही काही म्हणणं नाही. तुम्ही तसं काही सांगत असाल तर. शून्यवाद्यांनी प्रयत्न केला की या जगाचं कारण शून्य आहे. मग शून्य आहे म्हणजे काय, काही नाही. मग काही नाही पासून काहीतरी झालं कसं काय, इथे प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावात दिसतीये. म्हणजे गुलाबजाम धरले तर आपल्याला खवा आणि मैदा आणि साखर वगैरे काय सगळ्या गोष्टी या पुढे येतातच.
म्हणजे याचा अर्थ काय झाला, प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव सिद्ध होत असेल तर शून्यवादही नाही. अशा पद्धतीने सगळे वाद जे आहेत ते कुठेही फुलफिल करू शकत नाही या जगाच्या उत्तर द्यायला. मग उत्तर कोण देतं, ते वेदांत शास्त्रच उत्तर देतं. म्हणून त्याचा विचार अधिक करणीय होतो. आम्ही आपले अनादि उत्तर मागे घेऊन तुमचे म्हणणे कबूल करू, पण आमची खात्री आहे की या वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ बीजाचा आहे की वृक्षाचा आहे सांगा असे विचारले तर अनादि आहे असे उत्तर देण्याशिवाय दुसरे समाधानकारक उत्तर कोणत्याही चतुर्बुद्धी पुरुषात देता येणे शक्य नाही. आलं लक्षात. म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला अनादि हेच द्यावं लागतं. त्याला उत्तरही आपण रहाटगाडग्याचं उदाहरण दिलेलं आहे की रहाटगाडगी फिरायला लागली की पहिलं कोणतं. बरं, पहिलं समजलं असं म्हणूया आपण की अगदी त्यांनी पहिलं समजलं. आता इथे तुम्ही ऑफलाईन आहात असं म्हटलं. हा फोन आला. हा झालं, ठीक आहे. फोन आल्यामुळे ते झालेलं आहे. लाईव्ह प्रसारण रद्द करीत आहोत. आता परत चालू करावं लागेल. आता हे कधीही डिलीट करू नका. जाऊ दे. हा, कधीही डिलीट करू नका मध्ये घातलं. आता काय करू. सुरू होईल थोड्या वेळात. 2 मिनिट. इथे रेंज कमी आहे त्याच्यामुळे. येस, झालं ना चालू. ते केलं ना आपण, मागचं केलं आपण पक्क. बॅकला जावं लागलं. ठीक आहे. आता त्या वृक्षबीज न्यायाप्रमाणे जगद उत्पत्तीची व्यवस्था लावणे आवश्यक आहे. तुम्ही काय म्हणता, प्रथमचे जग उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या उत्पत्ती संस्कार कुठला आणणार. कारण हा प्रश्न आहे की जे पहिलं जग कोणतं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, ही भूमिका आहे. कारण आम्ही प्रथमच्या जगताबद्दल विचारत आहोत. याला उत्तर असे आहे की मनुष्य जागृतीत अनेक व्यवहार करतो आणि उद्या काय करायचे तेही निश्चित करून ठेवतो. नंतर ज्यावेळी रात्री त्यास झोप लागते त्यावेळी तो ज्ञानशून्य झाल्यासारखा दिसतो. परंतु जागृतीतील सर्व विचारांचे संस्कार अंतःकरणात असतात व त्या संस्कारासह ते अंतःकरण व्यष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झालेले असते. आता इथपर्यंत विचार करूया की त्यांनी उदाहरण दिलं की जागृतीमध्ये मनुष्य काही निर्णय करतो की नाही आता उद्या मला कुठे जायचंय, सज्जनगडवर जायचंय असा निर्णय करतो आणि झोपून जातो. आणि झोपून गेल्यानंतर पहाटे 5 वाजता निघायचं, 4 वाजता उठलं पाहिजे. त्याप्रमाणे 4 वाजता उठतो आणि तो 5 वाजता सज्जनगडच्या मार्गाला लागून जातो. मग आता याचा अर्थ काय झाला, तो जो त्यांनी सकाळी काल विचार केलेला होता तो त्या कारण शरीरामध्ये म्हणजे मनामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये तो काय होता, तिथं सूक्ष्म अवस्थेत होता. आणि मग तो कारण शरीरात लीन झालेला होता म्हणजे पुन्हा कुठे, व्यष्टी अज्ञानात. आता झोपेमध्ये काय आहे, अज्ञान आहे, काही जाणण्याची तिथे व्यवस्था नाही. मग त्या व्यष्टी अज्ञानात तो लीन झालेले असते. पुन्हा जागृती प्राप्त झाली म्हणजे पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार व्यक्त रूपाने उदय पावतात. मग तेच काल जे मी काय विचार केला होता तो काय होऊन जातो, तो माझ्या अंतःकरणात पुन्हा तयार होतो. त्याप्रमाणे सृष्टीचा प्रारंभ होते वेळी पूर्वकल्पात स्पष्ट असलेले जगातील सर्व पदार्थ ते आपापल्या संस्काराने समष्टी अज्ञानात लीन होतात. जे पुन्हा बीजरूपात ते काय होऊन जातात का, हा ते तिथे राहतात. आता त्याचं ठिकाण कोणतं वगैरे हे ते, कारण त्यावेळी मी नसतोच ना, नाही तर तुला तेही दाखवता आलं असतं, असं वेदांतशास्त्र म्हटलं असतं. तू जर का तिथे म्हणूया या स्थूल सूक्ष्म कारण शरीरात माझ्या पुढे आला असता तर तुलाही दाखवता आलं असतं, पण मी नाही तिथे आणि तूही नाही असलो तर कसं असणार, आपण बीजरूपात असणार. आता तेच संस्कार उत्तर सृष्टीत कारण असतात, म्हणजे ते संस्कार पुढील सृष्टी आपल्याला घडवतात. असे वृक्षबीज न्यायाने मानलेच पाहिजे.
पूर्वीचे संस्कार प्रथम सृष्टीत कारण नाहीत असे मानले तर सृष्टीची उत्पत्ती आकस्मित होते असे म्हणणे प्राप्त आहे. पण कार्यकारण भाव संबंध सांगतोय ना की आकस्मिक कोणतीही गोष्ट घडत नाही. एखादी गोष्ट काहीतरी माणूस वागत असतो म्हणून त्याचे परिणाम होत असतात. आता मी जर का सर्वांबरोबर व्यवस्थितपणे बोललो वगैरे सगळे विचार केले, सर्वांबरोबर समदृष्टीने राहिलो, तर समोरची व्यक्ती माझ्याबरोबर समदृष्टीने राहील. समोरच्या व्यक्तींना मी जर का बोलणं माझं काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सरातलं असेल तर ते कशाला मला उभा करतील. म्हणजे याचा अर्थ काय आला की पुन्हा कार्यकारण भाव संबंध आहेच आहे ना. प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव संबंध हा व्यक्त होत असतो. म्हणून उत्पत्ती आकस्मित होते असे म्हणले, पण तसे मानले तर मोक्षाभावाचा प्रसंग येईल. मोक्षाभाव म्हणजे मोक्ष अभाव अशा पद्धतीने प्रसंग येईल. कारण एखाद्याने प्रयत्न करूनही जगन निवृत्ती केली तरी पुन्हा आकस्मित जगताची प्राप्त पुन्हा म्हणजे उत्पत्ती झाली म्हणजे मग निवृत्ती कधी होणारच नाही. मग निवृत्ती नाही झाली तर मग मोक्ष कसा काय. कारण मोक्षामध्ये काय आहे, जगताचा बाध आहे. जगताचा बाध आहे. कारण मोक्ष कसं आहे म्हणजे ज्ञानरूपता कशी आहे की जगताचा बाध होऊन ज्ञान विचारांची भूमिका आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जगत पुन्हा आपल्याला नष्ट पावत नाही, पण जगत काय होतं, बाधित होऊन जातं. जगताचा सत्यत्वाचा संस्कार निघून जातो आणि मला माझ्या आनंदाची प्राप्ती होते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणाची जरुरी नाही, म्हणून झोपेच्या दृष्टांताने व श्रुती-स्मृतीच्या प्रमाणाने जगताचे अनादित्व मानलेच पाहिजे. म्हणजे झोपेमध्ये काय आहे, बीजरूपात जसं तो विचार जागृतीतला काय झाला त्या झोपेमध्ये साठवून ठेवला गेला आणि सकाळी तो व्यक्त झाला. तशी सृष्टी काय होते, बीजरूपात साठवली जाते प्रलयानंतर आणि त्यानंतर ती पुन्हा व्यक्त होते. आता तुम्हाला असं म्हणायला हरकत नाही ना, आपण पूर्व पक्षाला विचारू शकतो की ज्या अर्थी या शरीराचा उत्पत्ती होते, काही काळ टिकतं, कालांतराने जातं, त्या अर्थी या शरीरासह असलेलं हे जगत सुद्धा याच पद्धतीने उत्पत्ती स्थिती नाशवान असलं पाहिजे, काहीही विचार केला तरी. मग तसं असेल तर मग हे जगत असंच बीजरूपात साठवलं जातं आणि त्याला सुटेबल कंडिशन आली की पुन्हा व्यक्त होतं. याप्रमाणे प्रारब्धाबद्दल व मायेबद्दल 5व्या-6व्या तरंगात खुलासा आहे तो तिथे होईल. म्हणजे काय करायचं, आपल्याला तो वाचायचा नाही, कारण आपल्याला काय करायचंय, हा 4थ्या तरंगापर्यंत उत्तम अधिकारी होऊनच या सगळ्या गोष्टी कळून घ्यायच्या. या एकंदर विवेचनावरून सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल वेदांत्यांना समाधानकारक उत्तर सांगता येत नाही असे म्हणण्यापेक्षा शंकाकारास उत्तराची खोली समजण्याची योग्यता नाही हे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. म्हणजे काय, तो लायकी नाही म्हणलं की राग येतो, मग त्याला काय म्हणावं लागतं, तुझा अधिकार नाही असं सांगावं लागतं. हा, अशी ती भाषा आहे. पण तुझी योग्यता नाही म्हणलं की रडायला येतं असं आहे. पण काय आता इलाज नाही, अशी त्या गोष्टी असतात. शेकडो लोक अधिकार नसतानाही वेदांत करतात, वेदांत विचार करतात, लोकांना सांगतात, परंतु अनधिकार्याने केलेल्या कोणत्याही कर्त्यास जसे फल प्राप्त होत नाही. म्हणजे पुन्हा न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी. म्हणून अधिकार नसताना कोणती गोष्ट सांगू नये, म्हणजे असं ते म्हणणं आहे यांचं. हा त्यातला भाग आहे की बोले तैसा चाले तयाची वंदावी पाऊले. प्रश्न असा आहे की मला काय म्हणायचं आहे की आता काकांनी सगळ्यांना सांगायला सांगितलं, मग काय त्याचे विचार कसे करायचे, असे जेव्हा वेळ येते तेव्हा ते माझा अधिकार वाढवण्यासाठी मी वेदांत विचार करायचा आहे, सांगायचा आहे, हा त्यातला विचार आपण लक्षात घेऊया की माझा अधिकार वाढेल. मग अधिकार वाढेल तर त्यासाठी इथे बसणारी व्यक्ती सांगणारी ही प्रामाणिक साधक तरी ॲटलीस्ट असली पाहिजे. ती प्रामाणिक साधक असेल तर ती साधनेचे विविध विचार करत असते आणि त्या विचारातनं तिच्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीच्या साधना एक तयार होतात आणि त्या डिस्कस होतात. म्हणजे अशी विचारशील पाहिजे, मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी, अशी ती भूमिका मांडलेली आहे. किंवा 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश, मनन करत्याचा विशद परमार्थ होतो. मग असं मनन करता साधक असेल तरी सुद्धा काही अडचण नाही. पण काही माहीत नसताना जेव्हा लोकांना सांगतात तेव्हा तो अनधिकारी स्वतःचंही प्रारब्ध वैटात घालत असतो
आणि समोरच्यांचंही आता काय करणार, दोघंही त्याच योग्यतेत असतात, त्याला काही विचार नाही दुसरा, पुन्हा त्याचं उत्तर काय आहे, ती ईश्वराची इच्छा, अशीच भूमिका मांडावी लागते. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचारांचे फल त्यास प्राप्त होत नाही. म्हणजे पुन्हा काय, कारणासह वर्तमान दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. इथे म्हणलंय संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप फल हे काही त्यास प्राप्त होत नाही. म्हणजे संसार दुःख निवृत्ती कशी होणार, अज्ञानाची म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि ती निवृत्ती करायची असेल तर वेदांत शास्त्र काय सांगतं, अधिकार पाहिजे, विवेक वैराग्य समाधी षटक. अधिकाराशिवाय बोलली नाहीच आहेत. माझं म्हणणं काय आहे, जी गोष्ट बोलली जाते ना, म्हणजे मी आणि गीता असा विचार करायचो की जी गोष्ट करण्या वाचून आपल्याला पर्याय नाही ना, ती गोष्ट प्रथम करावी, बस हे त्याचं उत्तर. आणि तीच जर गोष्ट मी प्रथम केली ना, तर मग बाकीच्या गोष्टी किरकोळ वाटायला लागतात. हा त्यातला विचार आहे, त्या बरोबर आपल्याला कळतात. आता विवेक वैराग्य समाधी षटक आणि पुन्हा या अधिकारा वाचूनच मला पर्याय नसेल ना, तर मी त्याच्यावरच लक्ष देऊन अभ्यास करणार आहे. रडकेपणा नाहीच ठेवायचा नाही, तिथेच मी त्याचा विचार करणार, त्याप्रमाणे मी अभ्यास करणार, संत सांगतात तसा, आणि तसाच अभ्यास करून मी माझ्या आनंदाशी एकरूप होणार. असे जर विचार केले तर मग मला जे फळ मिळायचं आहे परमानंद प्राप्ती, ते फळ मिळाल्याशिवाय काही दुसरा मला लाभ होत नाही, म्हणजे ते मिळतंच फळ. याचे कारण बहुधा सर्व ठिकाणी विवेकपूर्वक वैराग्याचा अभाव दृष्टीस पडतो. आता तो आलंच ना उत्तर, की विवेकयुक्त वैराग्य जेव्हा नसतं त्यावेळी काय होऊन जातं माहितीये का, तो आपल्या चुकीच्या वर्तनाचंही समर्थन करतो. हा त्यातला भाग आहे. आता इथे बोलताना एखाद्या वेळी माझ्याकडनं चूक होण्याची शक्यता आहे आणि ती एखाद्याने दाखवली, तर ती चूक असेल तर चूक आहे हे मान्य करायला काय हरकत आहे. पण तसं होत नाही, माझा उद्देश हा सांगायचा होता असं म्हणून त्यावेळी त्या व्यक्तीला मी काय करतो, त्याचं तोंड बंद करतो. बरं ती व्यक्ती काय म्हणते, ही बसलेली व्यक्ती मोठी आहे, कुठे याच्या डोक्याच्या बाहेर आता आणखीन विचार करा. म्हणजे या पद्धतीने विचार होतात, पण तसं काही चालत नाही. म्हणून सर्व ठिकाणी काय असतं, विवेकपूर्वक वैराग्याचा अभाव असतो, म्हणजे विवेक नसतो. विवेक काय सांगतो आपल्याला, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे, म्हणजे येणारं आणि जाणारं आहे. मग आता तिथे माझा काही नको, काय नको, तेथे आर्त माझे नको रे देवा, असं तुकाराम महाराज म्हणतात. माझी अंतःकरण वृत्ती त्या नको असलेल्या विचारांमध्ये जेव्हा रमते आणि रंगते, तेव्हा मला सुखदुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि मला काय पाहिजे, सुखरूपता. मग विवेक एक काय सांगतो, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत येणारं जाणारं आहे. म्हणून काय आहे, त्या जगतातले व्यवहार मी काय करणार आहे, मिनिमाइज करणार. साधन इथे सुरू होतं. शेवटी काय आहे, काही गलबला काही निवळ, असं जेव्हा समर्थ म्हणतात त्यावेळी काय होऊन जातं, की त्यांचं म्हणणं बरोबर आहे हो, ते कसे संतपदाची व्यक्ती आहे, त्यांच्या दृष्टीने काय होऊन जातं, काही गलबला काही निवळ, हे दोन्ही समसमान झालं त्यांच्या दृष्टीने. पण जेव्हा माझा विचार करायची वेळ येते त्यावेळी माझी बुद्धी असते एवढीशी, अगदी बारीक, त्या सुईच्या टोकावर म्हणूया त्या योग्यतेची असते. मग माझ्या ह्याच्यात काही गलबला काही निवळ असं नाहीये, पुन्हा कमी गलबला जास्त निवळ, असं ते बदलावे लागतात मला. म्हणजे माझे नॉर्म्स जे माझ्या अंतःकरणाप्रमाणे मी बदलले, तर मग कमी गलबला जास्ती निवळ, आणि मग तिथे काय आहे, अध्यात्म विचार आहे. मग तिथे विवेक वैराग्याचा विचार आहे. तो जर केला गेला तिथे वैराग्य विवेकाचा विचार, तर मग काय होऊन जातं, कारण शेवटी एखाद्या गोष्टीतनं बाजूला पडायला सुद्धा तेवढी हिंमत लागते, की मी नातेवाईकांकडे जाणं कमी करणार आहे हे म्हणायला सुद्धा आधी हिंमत लागते. आणि त्यानंतर खरोखरीच कमी करायचंय जाणं माझ्या अभ्यासासाठी, ते कमी करणं, आणि त्यानंतर मग तो वेळ मी अभ्यासासाठी देणं, या सगळ्या गोष्टी काय म्हणूया सुपरलेटिव्ह होत जाणाऱ्या आहेत. आणि त्या जर माझ्या अंतःकरणात एखाद दिवस सिद्ध झाल्या, त्या 10-20 दिवस सिद्ध झाल्या, की महिनाभराने तो माझा स्वभाव होतो. हा त्यातला भाग आहे. कारण का ती प्रॅक्टिस होऊन जाते, की अरे गरजेपेक्षा आपण लोकांमध्ये जास्त मिसळण्याने आपलीच अंतःकरण वृत्ती जास्त काय होते, गढूळ होते. म्हणून तिथे विवेक वैराग्याचा अभाव असेल तर मग काय होऊन जातं, ती संसार दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे विचार दूर राहतात. पण आपल्याला ते विचार करायचे आहे. या अधिकार्याच्या निर्णयाने वेदांत शास्त्र किंवा शास्त्र प्रवर्तकावर
वेदांत औदासीन्य आणतो. मुख्य मुद्दा काय आहे की पुन्हा मग काय म्हणतात, हा कसा आहे, हा उदासीन झाला. आता तो काय करतो, आमच्यामध्ये येतच नाही, आपल्या कामाचा काही नाही, हा युसलेस झाला. कारण औदासीन्य आलं ना याला. कारण काही जण म्हणतात हा देवाचा अभ्यास करायला लागलाय, देवरूप म्हणजे काय झालं, काहीतरी याचं भाग्यच बिघडलेलं आहे. हा कामातनं गेलेला आहे, ही व्यक्ती काही आपल्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही. म्हणजे हा काय झालेला आहे, काही याचा उपयोग नाही, असा निरुपयोगी माणूस म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून औदासीन्य आणतो. काही जण म्हणतात ना की या संतांनी हा समाज सगळा कसा केलाय, आयडल केलाय, म्हणजे तो उदासीन केला. पण उदासीन आणि दुर्बल ही भूमिका नाहीये. आता गुरु गोविंद सिंग संतपदाची व्यक्ती होती, किती लढाया केल्या. नंतर समर्थांनी किती गोष्टींचा विचार केलाय, लढायांचा. नाथ महाराजांनी एकदा लढाई केलेली आहे. म्हणजे कुठल्याही संतांनी काय असा दुबळेपणा दाखवलेला नाहीये. पण या लोकांना कळतच नाही, त्याला काय करणार. रामकृष्ण हरी. म्हणून हे औदासीन्य जे आहे ते काय म्हणूया, चुकीचा विचार करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनेचा तो विचार आहे. खरं आपल्या दृष्टीने काय आहे, वेदांत पुन्हा क्रिया करून करवावी बहुतान करवी, असं समर्थ म्हणतात. करून करवावी म्हणजे मी आधी करावी हा विचार मात्र लांब पडतो, आणि मग करवावी हा शब्द आहे, आणि पुन्हा बहुतान करवी म्हणजे सगळ्यांकडनं ती क्रिया करून घ्यावी, स्वतः आधी क्रिया करावी. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, असं माऊली म्हणते. पण पुन्हा अलौकिक न व्हावे लोकांप्रतिम झालं. तिथं तर सगळा घोटाळा आहे आमचा. मी केलं हे सांगण्याचाच मुख्य काय असतं, सतत विचार असतो. म्हणून हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. पण जो खरा अभ्यास करणारा असतो तो मात्र कसा असतो, उदासीन असतो. उदास विचारे वेच करी, अशा पद्धतीने असतो, ज्याने प्रापंचिक अशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेला आहे, असा आहे. मनुष्यास दुर्बल आणि निरुत्साही करून टाकतो, यामुळे देशाचे फार नुकसान होते. म्हणून परमार्थाचा अभ्यास करू नका, अशी भूमिका असते. पण रामकृष्ण आहे, जो जेथीचा गौरव नेणे तयासी ते बिंगुळवाणी. म्हणजे शेवटी आपल्याला व्यावहारिक म्हण आहेच आहे ना, गाढवाला काय गुळाची चव. तसं ते मग आता शेवटी म्हणावं लागतं नाईलाजाने. कारण हा कसा होतो, अपशब्द तयार होतो. मला गाढवावर अन्याय करायचा नाहीये, पण आता ते गाढव जास्त सुरक्षित असून ही गाढवं काय करतात याला दिलाज नसतो. हा त्यातला भाग आहे. म्हणून देश काही दुर्बल होत नसतो, अत्यंत तो सशस्त्रीकरणात तो मोठा श्रेष्ठ दर्जाचा होऊ शकतो. या साधुसंतांनी आपल्या देशाचे वाटोळे केले. अशा प्रकारचे लोक जे आरोप करतात ते शास्त्र रहस्य न जाणताच करतात. म्हणजे त्यांचं बोलणं मूर्खपणाचं असतं, असे स्पष्ट दिसून येईल. कारण ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याची इच्छा प्रबल आहे ते वेदांत विचाराचे अधिकारी नाहीतच. कारण वेदांताचा अधिकारी काय आहे, पुन्हा विवेकयुक्त विचार करणारा, समाधी षटकाचा अभ्यास करणारा, तीव्र मुमुक्षु असलेला अधिकारी आहे. मग ते नाहीच आहे. ते संपत्ती मिळवतात, मग मरताना रडतात. हा त्यातला मुख्य विचार आहे. त्यांचे करता वेदांत शास्त्र निर्माण झाले नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या उत्तम भोगाविषयी ज्याला सत्संगतीने विचारपूर्वक तुच्छ बुद्धी म्हणजे वैराग्य झाले आहे, त्याच्या चष्म्यातून पाहिले तर विषय भोगार्थ किंवा विषय प्राप्त्यर्थ आयुष्य घालवणे म्हणजे मनुष्याची हानी करून पशुत्व संपादन करण्यासारखे आहे. म्हणजे तो जो सत्संगतीने त्या स्वर्गाधिकालाही लाथ मारायची त्याची तयारी आहे, की त्या ब्रह्मदेवाचं पदही मला नको असं म्हणणारे तुकाराम महाराज. म्हणजे एवढं सगळं जर का त्यांचं म्हणणं पक्का आहे, तर आपल्याला कळून घ्यावं लागेल की सगळं रामकृष्ण हरी झालेलं आहे. अभ्यास हा अशा पद्धतीने आपल्याला करावा लागतो की आपलं आयुष्य हे विवेकयुक्त वैराग्यात घालवलं पाहिजे. विषय भोगार्थ विषय प्राप्त्यर्थ आयुष्य घालवणं हे काही आपल्या दृष्टीने महत्वाचं नाही. पण हा विरोध अधिकाऱ्याचे लक्षण यथार्थ समजले म्हणजे आपोआपच नाहीसा होण्यासारखा आहे. म्हणून तात्पर्य सांगणे प्राप्त झाले आहे. म्हणून तात्पर्य काय आहे, आता ते तात्पर्य सांगितलंय शेवट. जीव ब्रह्मैक्य हा वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय असून कारणासह वर्तमान संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद म्हणजे ब्रह्मप्राप्ती हे त्याचे फल आहे. मुख्य हा विचार इथे का बोलला आहे, तर पहिल्या तरंगामध्ये अधिकारी विषय सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. पण
त्याच्याविषयी काही शंका घेऊन दुसऱ्या तरंगात बोलणी केलेली आहेत आणि ती बोलणी सगळी जी पूर्व पक्षांनी केलेली आहेत ती सगळी कार्याध्यासाची कारणाध्यासाची जी विचारधारा आहे ती समजून सांगितली आहे. कर्माने मोक्ष होणार नाही हेही सांगितलं आहे. मग ज्ञानानेच मोक्ष होईल हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. म्हणून फल काय आहे तर ब्रह्मप्राप्ती हेच फल आहे. या दोहोंचा चौथ्या तरंगापासून 6व्या तरंगा पावे तो निरनिराळ्या प्रसंगाने विस्तारपूर्वक विचार केलेला आहेच. म्हणून या ठिकाणी जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण पुढच्या तिसऱ्या तरंगातला विषय वेगळा आहे. अधिकारी विषय आणि प्रयोजन म्हणजे फल यांची सिद्धी झाली म्हणजे संबंधाची सिद्धी सहजच होते. कारण एकदा अधिकारी डिफाईन झाला, मी कसा अधिकारी पाहिजे, त्यानंतर दुसरा जो विचार आहे तो संबंध, तो विषय. मग विषय जीव व ब्रह्मैक्य ज्ञान. फल काय मिळणार, मी आनंदाचा ठेवा आहे हे कळणार. मग आता काय झाला, संबंध झाला. अभ्यास करणारा आणि अभ्यास ज्याचा करतोय त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या शब्दज्ञानाचा विचार आहे. अशा पद्धतीने वाच्यवाचक भावसंबंध तयार होऊ शकतात. पहिल्या व दुसऱ्या तरंगात फक्त अनुबंध चतुष्टयाचीच सिद्धी केलेली आहे. मग अनुबंध चतुष्टय काय आहेत, 4 पुन्हा. अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध. त्याच्याविषयी शंका घेतल्या दुसऱ्या तरंगात आणि त्या दुसऱ्या तरंगात सगळ्या शंकांचं निरसन केलेलं आहे. अशा रीतीने दुसरा तरंग झालेला आहे. 46 मिनिटं झालेली आहे. तिसरा तरंग आपण पुढच्या वेळी चालू करूया.